रायगड किल्ल्यावरील शिवसमाधी परिसरात लावण्यात आलेल्या घोषणाबाजी करू नका असा अनधिकृत फलक अखेर हटवण्यात आलाय। रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशदादा वाकडीकर यांनी शिवप्रेमींच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत फलक हटवण्याचे आदेश दिले। त्यानंतर परिसरात पुन्हा एकदा शिवभक्तांकडून जय घोष आणि आरती करण्यात आली। या निर्णयामुळे शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की शिवभक्तांची घोषणाबाजी आणि पोलिसांची मानवंदना ही अनेक वर्षांची परंपरा असून ती पुढेही सुरू राहणार आहे। अतिउत्साही लोकांनी मनमानी करू नये। त्यानंतर कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जवळ एक काहीतरी फलक लावला होता, इथे घोषणा देऊ नका। आम्हाला नेमकं कळलं नाही असे कोण कोण नवीन नवीन येतात तिथे। आता आम्हाला पोलिसांची मानवंदना द्यायची आहे, पोलिसांच्या घोषणा तिथे देत असतात। मानवंदना देत असताना त्यांच्या प्रमाणे आम्ही शिवभक्त तिथे घोषणा देत असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या। आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ज्या काही मोठमोठ्या लोकांच्या समाध्या तिथे घोषणा दिल्या जातात। माझी कृपा करून अतिउत्साही लोकांना सांगणं आहे, जे काय आमच्या रुटीननी चालू आहे ते चालू राहू द्या। नवीन काहीतरी पाहिजे आणू नका, ते आम्ही पण इथे स्वीकारणार नाही आहे। कारण इथले तुम्ही कधी याल आणि नाही याल, आम्हाला दरवर्षी इथे यायचं आहे, हे लक्षात ठेवा।